भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवापाठोपाठ आता माघ महिन्यातही गणेश जयंती धूमधडक्यात साजरी करण्याचे प्रस्त गेल्या काही वर्षांपासून वाढलंय। आपल्या लाडक्या श्री गणेशाचा हा वाढदिवस असला तरी त्याला भक्तीची जोड देत अनेक जण या निमित्ताने आपला नवसही पूर्ण करतात। म्हणूनच यंदाही ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 1776 श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 13 फेब्रुवारीला होणार आहे। तर मोठमोठे आकर्षक मंडप उभारत 149 सार्वजनिक मंडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच राजकीय पक्षांनी गणेश मंडळांना भरभरून दान दिल्यामुळे यावर्षीचा सोहळा हा दिमागदार होणार आहे। ठाणे शहरात सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सव हे जल्लोषात साजरे केले जातात। नवरात्र व गणेशोत्सव यांसारखे अनेक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होतात। तसाच उत्सव हा माघी गणेशोत्सवासाठी ठाणेकरांमध्ये कायम आहे। यंदा माघी गणेशोत्सवासाठी प्रत्येक मूर्तिकाराकडे 15 ते 20 गणेश मूर्तींचे बुकिंग झालेत आणि मातीच्या मूर्ती 1500 ते 3500 रुपयांपर्यंत तर पीओपीच्या 1200 ते 1300 रुपयांपर्यंत आहेत। या शाडू व मातीच्या मूर्तींना अधिक मागणी, यामध्ये यंदा 1.5 ते 2.5 फुटांच्या गणेश मूर्तींना मागणी असल्याचं मूर्तिकार